गुड मॉर्निंग फ्रेंड्स. पुन्हा एकदा श्रीरंग चव्हाण या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर सर्व विद्यार्थ्यांचे, आदरणीय पालकांचे व इतरांचे जे कोणी माझा दररोज इंग्लिश संदर्भात व्हिडिओ बघत असेल अशा सर्वांचे मनस्वी स्वागत आणि अभिनंदन करतो. आज पुन्हा आपल्यासाठी टेन्स या प्रकरणातील पास्ट टेन्सचा म्हणजे भूतकाळाचा तिसरा प्रकार घेऊन आलेलो आहे. तो प्रकार म्हणजे परफेक्ट पास्ट टेन्स. आता लक्षात घ्या, परफेक्ट पास्ट टेन्स म्हणजे मराठीत पूर्ण भूतकाळ असा त्याचा अर्थ होतो. मग आता इंग्रजीमधील परफेक्ट पास्ट टेन्स जर समजून घ्यायचा असेल तर मी तुम्हाला शब्द देतो. तुम्हाला कोणत्याही प्रकारचे नियम पाठ करण्याची गरज नाही, कोणत्याही अवघड गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज नाही. मी आतापर्यंत टेन्स संदर्भात जेवढेही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत हे सर्व व्हिडिओ आपल्याला सोप्या पद्धतीने कसे अभ्यासता येतील आणि कमी वेळात आपण कोणताही काळ कसा शिकू शकतो आणि एका वेळेला इंग्रजीमध्ये मराठीमध्ये हजारो वाक्य कशी बनवू शकतो या दृष्टीने मी थोरल्या मोठ्यांच्या आशीर्वादाने आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. तर चला तर विद्यार्थी मित्रो, जास्त वेळ न दवडता आज आपल्याला बघायचं आहे परफेक्ट पास्ट टेन्स. आता परफेक्ट पास्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ असं मी आपल्याला सांगितलं आहे. आता इंग्रजीमध्ये परफेक्ट पास्ट टेन्सची जर वाक्य बनवायची असतील तर खालील जे सूत्र मी ब्रॅकेटमध्ये म्हणजे कंसामध्ये लिहिलेलं आहे ते सूत्र लक्षात ठेवा. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, पुन्हा सांगतो. तुम्ही मला परके नाहीत. माझ्या प्रत्येक भावाला, प्रत्येक पालकाला किंवा ज्याला कुणाला इंग्रजी शिकण्याची इच्छा आहे अशा प्रत्येकाला बोलता यावं आणि आपली उत्तर आपण ज्या क्षेत्रात काम करत असाल आपल्या सर्व क्षेत्रामध्ये आपली प्रगती व्हावी, हाच माझा एकमेव उद्देश व मंत्र आहे. तर बघा, इंग्रजीमध्ये पूर्ण भूतकाळाची वाक्य जर बनवायची असेल तर खालील ब्रॅकेटमधील सूत्र लक्षात ठेवा. एस एस म्हणजे सब्जेक्ट म्हणजे कर्ता. त्याच्यानंतर हॅड हे सहाय्यकारी क्रियापद वापरा. त्याच्यानंतर V3 मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप वापरा. त्याच्यानंतर ओ म्हणजे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म वापरा आणि त्याच्यानंतर RPS म्हणजे रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स, वाक्याचा उर्वरित भाग. एक गोष्ट मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो की प्रत्येक काळाच्या वाक्यरचनेमध्ये सब्जेक्ट असतोच, हे त्रिकालाबाधी सत्य आहे. ऑब्जेक्ट असतंच, RPS असतंच, बदलतं फक्त सहाय्यकारी क्रियापद आणि मुख्य क्रियापद. राईट. तर या सूत्राच्या मदतीने, जे सूत्र मी आपल्याला एक्सप्लेन केलं त्या सूत्राच्या मदतीने आपण परफेक्ट पास्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळाची वाक्य इंग्रजीमध्ये बनवू शकतो. त्याच्या खाली मी ओळख लिहिलेली आहे. ज्या मराठी वाक्यरचनेमध्ये, लक्षात घ्या बरं का, ज्या मराठी वाक्यरचनेमध्ये शेवटी, ज्या मराठी वाक्यरचनेच्या शेवटी ल, ला, ली, ले, लो, होतो किंवा होती किंवा होते किंवा होतात अशी शब्दरचना दिसली, 100% समजून जा ते वाक्य मराठीतील पूर्ण भूतकाळाचे आहे. म्हणजे आपल्याला नियम पाठ करण्याची गरज आहे का? नाही. तुम्हाला काय लक्षात ठेवायचे आहे? मराठी वाक्यरचनेमध्ये शेवटी जर ल, ला, ली, ले, लो यांच्यापैकी कोणतेही एक, होतो, होती, होते, होतात अशी वाक्यरचना दिसली, समजून घ्या ते वाक्य मराठीतील पूर्ण भूतकाळाचे आहे. आलं लक्षात? आता खाली जी काही वाक्य दिलेली आहेत ती वाक्य वाचण्याच्या अगोदर एक गोष्ट मी सांगू इच्छितो. ते गुपित, ते रहस्य आपण पण समजून घ्या आणि इतरांना पण सांगा. या पूर्ण भूतकाळामध्ये हा जो हॅड आहे बघा, हॅड सब्जेक्ट नंतर सूत्रामध्ये जो हॅड वापरलेला आहे, हा हॅड जो आहे आपण कोणासोबतही वापरू शकतो.
म्हणजे हॅड एकवचनासोबत पण वापरू शकतात आणि हॅड हा शब्द अनेक वचनी कर्त्यासोबत पण वापरू शकतात. पुन्हा सांगतो, हॅड हा शब्द एकवचनी कर्त्यासोबत आणि अनेक वचनी कर्त्यासोबत देखील वापरू शकतात. या हॅडसाठी पूर्ण भूतकाळाच्या दृष्टीने असे काही विशेष नियम नाहीत. म्हणजे एकवचनी कर्ता असेल तरी तुम्ही हॅड वापरू शकतात, अनेक वचनी कर्ता असेल तरी हॅड वापरू शकतात. म्हणजे हे जे सूत्र आहे, एस प्लस हॅड प्लस V3 प्लस ओ प्लस RPS, हे परफेक्ट सूत्र आहे पूर्ण भूतकाळासाठी. याच्यामध्ये तुम्ही कोणताही चेंजेस करू शकत नाही किंवा आपल्याला करण्याची गरज देखील नाही, है ना. आता खालील वाक्य वाचू आपण बघा. रमेश हॅड इटन अ मँगो. आता या वाक्यामध्ये रमेश हा सब्जेक्ट आहे, हॅड हे सहाय्यकारी क्रियापद आहे आणि इटन हे क्रियापदाचं तिसरं रूप आहे, अ मँगो हे ऑब्जेक्ट किंवा RPS आहे. रीता हॅड कंप्लीटेड हर होमवर्क. दुसरं वाक्य वाचलं मी. रीता हॅड कंप्लीटेड हर होमवर्क. रीता सब्जेक्ट आहे, हॅड हे ऑक्झिलरी व्हर्ब आहे, कंप्लीटेड हे V3 आहे, हर होमवर्क हे ऑब्जेक्ट किंवा RPS आहे. बघा तुम्ही चेक करू शकता, तपासू शकतात की खाली मी जी काही इंग्रजी वाक्य लिहिलेली आहेत ती सूत्रानुसार आहेत की नाही चेक करा, राईट. त्याच्यानंतर तिसरं वाक्य बघा विद्यार्थी मित्रो, सोनल हॅड रिसीव हर बुक्स. सोनल सब्जेक्ट आहे, हॅड हे ऑक्झिलरी वर्ब आहे, रिसीव हे V3 आहे, हर बुक्स हे ऑब्जेक्ट किंवा RPS आहे. त्याच्यानंतर चौथं वाक्य बघा, दे हॅड फॉलो मी. दे हॅड फॉलो मी. दे हा सब्जेक्ट आहे, हॅड हे ऑक्झिलरी वर्ब आहे, फॉलोड हे V3 आहे, मी हे ऑब्जेक्ट किंवा RPS आहे. त्याच्यानंतर शेवटचे वाक्य बघा, शी हॅड प्रिपेअर्ड एव्हरीथिंग. शी हॅड प्रिपेअर्ड एव्हरीथिंग. शी सब्जेक्ट आहे, हॅड ऑक्झिलरी वर्ब आहे, प्रिपेअर हे V3 आहे आणि एव्हरीथिंग हे ऑब्जेक्ट किंवा RPS आहे, राईट. तर सर्व वाक्य आपण वाचली आहेत. आता त्यांच्या एकदा मी तुम्हाला चारही पाचही वाक्यांच्या मराठीत अर्थ सांगतो, लक्षात घ्या बरं का. रमेश हॅड इटन अ मँगो. लक्षात घ्या, पहिल्या वाक्याचा अर्थ काय आहे? रमेश हॅड इटन मँगो. रमेशने आंबा खाल्ला होता. बघा खाल्ला, ला आला की नाही, खाल्ला होता म्हणजे होता, होती, होताची भाषा. रमेशने आंबा खाल्ला होता. याच्यामध्ये एक जादू सांगतो मी, लक्षात घ्या. तुम्ही जेव्हा प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा अभ्यास केला म्हणजे पूर्ण वर्तमान काळाचा, तर तेव्हा काय ओळख होती हो? ल, ला, ली, ले, लो, हाय. तिथं हाय होतं. मग तुम्हाला ल, ला, ली, ले, लो हे लक्षात ठेवायचे आहे. हायच्या ठिकाणी फक्त होता, होतो, होती, होतात, बस, बाकी काही नाही. या ट्रिक्स तुम्हाला कोणी सांगणार नाही विद्यार्थी मित्र. ह्या गोष्टी पुस्तकात दिलेल्या नसतात. पण एक जो शिक्षक असतो तुमच्या माझ्यासारखा, तो विद्यार्थ्यांना सोपं करून कसं सांगता येईल, हा आमचा प्रयत्न असतो, है ना. तर रमेश हॅड इटन मँगो. रमेशने आंबा खाल्ला होता. रीता हॅड कंप्लीटेड हर होमवर्क. रीताने तिचा गृहपाठ पूर्ण केला होता. बघा ला आलेला आहे की नाही, ला होता, केला होता, है ना. सोनल हॅड रिसीव हर बुक्स. सोनलला तिचे पुस्तक मिळाले होते. बघा ले होते, ले होते, मिळाले होते, है ना. सोनल हॅड रिसीव हर बुक्स. दे हॅड फॉलो मी. ते माझा पाठलाग, पाठलाग करत, सॉरी, त्यांनी माझा पाठलाग केला होता. दे हॅड फॉलो मी. त्यांनी माझा पाठलाग केला होता. शी हॅड प्रिपेअर एव्हरीथिंग. तिने सर्व काही तयारी केली होती. तिने सर्व काही तयारी केली होती, राईट. तर ही इंग्रजी वाक्य आहेत. आता खालील वाक्य इंग्रजीत ट्रान्सलेट करा. आता खालील जी वाक्य मराठीत आपल्याला दिसत आहेत विद्यार्थी मित्र हो, ही खालील जी वाक्य आहेत ती देखील पूर्ण वर्तमान काळाची आहेत, सॉरी पूर्ण भूतकाळाची आहेत. खालील मराठीमध्ये जी वाक्य आहेत ती पूर्ण भूतकाळाची आहेत. मग ती पूर्ण भूतकाळाची आहेत आम्ही कसं समजायचं सर? हे बघा ओळख दिलेली आहे ना मी, ल, ला, ली, ले, लो, होतो, होती, होतात, हे असे शब्द दिसले शेवटी, वाक्याच्या शेवटी असे शब्द दिसले
समजून जा ते वाक्य पूर्ण भूतकाळाचे आहे. बघा, मी आलो होतो, लो होतो बघा, लो होतो. मी आलो होतो. पहिल्या वाक्याकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रो. मी आलो होतो, लो होतो. बरोबर? मग लो होतो म्हणजे काय? पूर्ण भूतकाळ. माझ्या भावाने इतरांना मदत केली होती. बघा, ली होती. राइट? तर हे पूर्ण भूतकाळाचे वाक्य आहे. सर्व विद्यार्थ्यांनी गृहपाठ पूर्ण केला होता. ला होता. बघा, ला होता. ती काल रात्री उशिरा झोपली होती. ली होती. मी नवीन मोटरसायकल खरेदी केली होती. ली होती. राइट? तर ही मराठीतील सर्व वाक्य पूर्ण भूतकाळाची आहेत. ती आपण आता आपल्या सूत्रानुसार इंग्रजीत ट्रान्सलेट करूया. बघा, मी आलो होतो. हे वाक्य इंग्रजीमध्ये कसं बनणार? कसं बनणार किंवा कसं म्हणणार? आय हॅड कम. मी आलो होतो. आय हॅड कम. दुसरं वाक्य, माझ्या भावाने इतरांना मदत केली होती. माय ब्रदर हॅड हेल्प अदर्स. माय ब्रदर हॅड हेल्प अदर्स. सर्व विद्यार्थ्यांनी गृहपाठ पूर्ण केला होता. ऑल द स्टुडंट्स हॅड कंप्लीटेड देअर होमवर्क. ऑल द स्टुडंट्स हॅड कंप्लीटेड देअर होमवर्क. ती काल रात्री उशिरा झोपली होती. शी स्लेप्ट लेट एस्टरडे नाईट. ती काल रात्री उशिरा झोपली होती. शी स्लेप्ट लेट एस्टरडे नाईट. मी नवीन मोटरसायकल खरेदी केली होती. आय हॅड परचेस न्यू मोटरसायकल. आय हॅड परचेस न्यू मोटरसायकल. तर निश्चितच ही जी काही 5 वाक्य आहेत मराठीतली, ही आपण हे जे काही सूत्र दिलेलं आहे एस प्लस हॅड प्लस V3 प्लस ओ प्लस RPS याच्यानुसार तुम्ही वाक्य बनवा. बिनधास्त इंग्रजीमध्ये बोला. काही कॉमेंट्स असतील निश्चित कॉमेंट शेअर करा. आय शॅल ट्राय टू गिव्ह आन्सर फॉर युअर कॉमेंट्स. मी तुमच्या कॉमेंट्सला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. निश्चितच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.